आता आपल्याकडे एकच समीकरण राहिले, ते समीकरण पाहू आपण शेवटचं. साधारणतः हे कळलं असेल तुम्हाला. पाहूया. ऐका, तर या तिसऱ्या प्रश्नातला 6वा आकडा आहे. काय दिलाय 6वा आकडा? 2x अधिक 3y बरोबर 2 आणि x वजा y छेद 2 बरोबर 1/2. मग याला काय करूया आपण? ऐका, समीकरण लिहिताना व्यवस्थित लिहायचं सगळं. बघा, 2x अधिक 3y बरोबर 2 हे समीकरण, आणि या समीकरणाला काय करू? 2 ने गुणू, कारण छेद नष्ट करायचा आपल्याला. 2 गुणिले x, 2x वजा हा 2 2 कट होईल, वजा y, आणि हा 2 2 कट झाला म्हणजे 1 राहील. याची तुलना, हे तयार केलं आपण 2 ने गुणून, यांची तुलना a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 आणि a2x प्लस b2y बरोबर c2 यांच्याशी करून a1 ची किंमत 2, b1 ची किंमत 3, c1 ची किंमत 2, a2 ची किंमत 2, b2 ची किंमत -1, c2 ची किंमत 1. ह्या अशा किमती. याला d काढला, a1 b1 a2 b2 इज इक्वल टू 2 3 आणि a2 b2 2 ऋण 1 गुणाकार 2 गुणिले ऋण 1 वजा 2 गुणिले 3 ऋण 2 वजा ऋण 6 ऋण 8 1. आता हे लक्षात घ्या, पुढचं जे आहे ते dx इज इक्वल टू x चे सहगुणक बदला, c1 c2 b1 b2 c1 c2 2 1 2 1 आणि b1 b2 3 ऋण 1 2 गुणिले ऋण 1 वजा 1 गुणिले 3 म्हणजे ऋण 2 आणि ऋण 3 ऋण 5. असं काय हरकत नाही. dy बरोबर काय? a1 a2 c1 c2 a1 a2 2 आणि 2 c1 c2 3 आणि ऋण 1 सॉरी c1 c2 2 आणि 1 आहे. मग काय होईल? 2 गुणिले 1 वजा 2 गुणिले 2 म्हणजे 2 1 2 वजा 2 2 4 4 वजा 2 म्हणजे वजा 2. आता क्रॅमरच्या नियमानुसार, क्रॅमर्सच्या नियमानुसार काय? क्रॅमरचा नियम काय सांगतो? x बरोबर dx अपॉन d. dx किती आहे? ऋण 5 वजा ऋण 8. हे दोन्ही समान चिन्ह आहेत, नाही भाग जाऊ द्या, अपूर्णांक तरी तर 5/8. आणि y बरोबर dy छेद d ऋण 2 छेद ऋण 8. म्हणजे याला असं लिहू नका, बरीच अशी मुलं असं लिहितात ऋण 8 छेद 2. असं नसतं. डीवायचीच किंमत वरती असावी, किंमत मोठी छोटी याचं नाही पाहिजे. समान चिन्हांचा भागाकार, एक बेन बेचोक 8. मग उकल संचय येईल x, y बरोबर 5/8 आणि 1/4. अशा प्रकारे